जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक 1 जानेवारी 2016 नंतर निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जून पेढी जुलै पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय निर्गमित झालेले असून काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगाने कोणते ते 2 मोठे आर्थिक लाभ राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना लागू होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी माहे जून महिन्याच्या वेतनासोबत पेन्शनसोबत 2 मोठे आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत। याबाबत वित्त विभागामार्फत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये पहिला महत्त्वपूर्ण लाभ म्हणजे अर्थात सुधारित वेतन श्रेणी। वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या 104 संवर्गातील पदांना माहे जून 2025 पासून सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे। याशिवाय निवृत्त वेतनधारक जे आहेत त्या निवृत्त वेतनधारकांना देखील सुधारित वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक 1 जून 2025 पासून लागू करण्यात येणार आहेत। यामध्ये थकबाकी देण्यात येणार नसल्याची बाब जी आहे ती नमूद करण्यात आलेली आहे, परंतु प्रत्यक्ष लाभ जो आहे तो 1 जूनपासून मिळणार असला तरी 1 जानेवारी 2016 पासून त्यांना इन्क्रिमेंट वाढीचा वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांची पेन्शनसुद्धा वाढणार आहे। दुसरा महत्त्वपूर्ण लाभ म्हणजेच वाढीव महागाई भत्ता। राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना केंद्र शासनाच्या धर्तीवर 2% वाढीव महागाई भत्ता माहे जून 2025 पेड इन जुलै वेतनासोबत रोखीने अदा केला जाऊ शकतो, कारण या संदर्भात अधिकृत शासन निर्णय या महिन्याच्या म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित केला जाणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2025 पासून 2% वाढीव महागाई भत्ता लागू केला जाणार आहे। यामुळे एकूण DA हा 53% वरून 55% इतका होणार आहे। यामुळे जून वेतन पेन्शन देयकासोबत जानेवारीपासूनची DA थकबाकी देखील रोखीने अदा करण्यात येईल। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना जून पेड इन जुलै पगारासोबत हे महत्त्वपूर्ण असे 2 लाभ मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।